2-2.5 महिन्यापूर्वी गव्हाची लागवड करण्यात आलेली होती आणि सध्या गव्हाची स्टेप जवळपास शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. म्हणजे आणखी 15 दिवसांनी गहू काढणीला येणार आहे. तर यावर्षी गव्हाच्या लागवडीचं क्षेत्र वाढलेलं आहे. 1990च्या दरम्यानचा आपण जर विचार केला तर त्या दशकामध्ये आणि त्याआधी गव्हाचं क्षेत्र अत्यंत दुर्मिळ असायचं. ज्वारी आणि बाजरीचं क्षेत्र सगळीकडे आपल्याला पाहावयास मिळत होतं. पण जेव्हापासून शेतीमध्ये क्रांती झाली आणि गव्हाची लागवड आता वाढू लागली. पंजाब हरियाणामध्ये पिकवला जाणारा गहू दुष्काळी असलेल्या मराठवाड्यामध्ये बी पिकवला जाऊ लागला आहे आणि त्याचं उत्पादनही चांगल्या पद्धतीचं निघू लागलं आहे. आता ही जवळपास 1 एकर क्षेत्रामध्ये मी गव्हाची लागवड केलेली आहे आणि आणखी 15 दिवसाने हा गहू काढणीला येणार आहे. 4 ते 5 याला पाणी देण्यात आलेले आहे आणि आता त्याला पाणी देण्याची गरज नाही. यापूर्वी या शेतामध्ये ज्वारी बाजरी हे दोन्ही पारंपरिक पिकं घेतली जात होती. यंदा पहिल्यांदाच या ठिकाणी गव्हाची लागवड केली. आता 1 एकरमध्ये किती गव्हाला उतार निघतो, म्हणजे किती क्विंटल यातून उत्पादन निघतं आहे, हे आपल्याला गहू काढणीनंतर दिसूनच येईल.